तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच सनई चौघडे ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे. आपण विचारसुद्धा केला नसेल एवढा मोठा जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे. तर मग आता या मालिकेत काय होणार आहे, तर आता वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी सगळेजण आलेले असतात आणि शरूसुद्धा आलेली असते आणि तिच्या बहिणीसुद्धा असतात. तर मग आता तिथे उमा तिला विचारते की तुला शरू ग शरू कसा नवरा हवा आहे, माझ्या कानात सांग असं विचारलेला असतो. कारण वटपौर्णिमा असते आणि वटपौर्णिमेसाठी सगळेजण आले असतात आणि आता शरूचं लग्न म्हणजे शरूच्या लग्नाचा विचार करायचा असतो. त्यामुळे आता शरूला विचारतात की तुला कसा नवरा हवा, तर मग आता शरू बोलते की शायनर सारखा नवरा हवा. तर मग आता ती असं का बोलते आणि आता यावर जयचं काय प्रत्युत्तर असेल ते आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर काय होतं, आता जय शरूला शोधायला जात असतो की काय पडले का पाहायला जात असतो आणि आता त्याचाच पाय कुंडीला लागतो आणि आता ते दोघेसुद्धा खाली पडलेले असतात आणि हा जयसुद्धा तिच्या डोळ्यात पाहत असतो आणि तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते आणि तिचे डोळे एकदम बोलके असतात. त्यामुळे जय सारखाच तिच्याकडे पाहत असतो. त्याचं त्यालाही भान राहत नाही की तो नक्की कसा वागतो आणि काय वागते. त्यामुळे आता सगळे म्हणजे ते दोघे असे जागे होतात आणि मग आता जयला सुद्धा लागलेलं असतं आणि शरूला सुद्धा लागलेलं असतं. तर ती जयकडे हात मागते, तिच्या पायाला लागलं असतं, ती बोलते आणि ते त्याच्याकडे हात मागते, पण जय तिथला निघून जातो आणि मग शरू उठते. तर तेवढ्यात मग आता जय तिच्यासाठी खुर्ची घेऊन आलेला असतो. तर मग आता शरू परत नाटक करते आणि मग जय आता शरूला खुर्चीवर बसून तिकडे पुढे नेतो आणि आता मग ही शरू बोलते की थांब 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 आणि मग आता ती खुर्चीवरतून उतरते आणि स्वतःच्या पायांनी नीट चालत जाऊन ती आता दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसते. तर मग जय तिला विचारतो काय का तुझं तर पाय दुखत होतं ना, तर मग ती बोलते की मगाशी बोलला ना तू बॉस काही काम करत नाही, आता कसं बॉसला काम करायला लावलं, असं ती बोलते आणि हसत असते. त्यानंतर मग आता ते दोघेसुद्धा बसतात. परत आता हिने मेणबत्ती लावलेली असते आणि दोघं असे एकदम शांत बसलेले असतात. पण आता शरूला आठवण येत असते तिच्या घरच्यांची. त्यामुळे ती बोलते की मी जर घरी असते तर खूप मजा केली असते आणि मी उगाच इथे राहिले, माझे मम्मी पप्पांची मला आठवण येते असं तसं बोलत असते. आणि ती जेव्हा बोलते की मला माझ्या मम्मी पप्पांची आठवण येते, तेव्हा आता जयला त्याचा भूतकाळ आठवत असतो. त्यांनी जे पाहिलेले दृश्य असतं ते दृश्य आता त्याला तिथे दिसलेलं असतं. त्यामुळे आता त्याला असा खूप असा त्रास होत असतो आणि तर त्याला घाम वगैरे फुटलेला असतो आणि त्याचे हात पाय थरथरत कापरत वगैरे असतात. तर मग शरू हे पाहते आणि शरूला काही कळत नाही की जयला काय होतंय. ती त्याला विचारते की शायनर तुला काय होतंय म्हणून, आणि जय एकदम असा खाली बसतो आणि त्याला एकदम असा अटॅक कसा येतो त्या प्रकारे आता त्याला जयला झालेलं असतं. त्यामुळे आता शरू त्याचे हात वगैरे चोळते, पाय वगैरे चोळून देत असते. तर मग ती त्याला विचारते की काय होतं म्हणून, काय झालं. तर मग आता जय बोलतो की काय नाही, पॅनिक अटॅक आहे वगैरे, चाइल्डहूड असं काहीतरी बोलतो आणि त्याला लहानपणापासूनच आजार आहे असं आता त्याने तिला सांगितलेलं असतं आणि तो आता तिच्याकडे पाणी बघतोय. हे सगळं ऐकून आता शरूला धक्का बसतो की काय ह्याला तर हे. तर मग आता शरूसुद्धा पाणी पिते आणि आता जयला थोडंसं बरं वाटलेलं असतं आणि आता तिने जो हात चोळलेला असतो तो आता जय हिसकावून घेतो आणि मग आता जय तिला बोलतो की हे कुणाला सांगू नको प्लीज. आणि शरूसुद्धा आता काही सांगणार नसते की जयला हा असा असा त्रास आहे म्हणून. त्यानंतर मग आता ही शरू एकटीच बडबड करत असते आणि तिला आता खूप अशी भूक लागलेली असते. ती बोलते जर मी घरी गेले असते तर मम्मीने काहीतरी चमचमीत केलं असतं, ते खाल्लं असतं, वडापाव वगैरे खाल्ला असता. आणि तिला अशी तिची जीभ अशी चळचळ करत असते आणि मग तिला जे काही चमचमीत खायचं असतं आता ती सगळ्यांची नावं घेत असते आणि तिला कशी खूप अशी भूक लागलेली असते, ती असं बोलत असते. तर मग आता जयला तिच्याबद्दल काहीतरी वाटतं आणि जय बोलतं की जास्त बडबड नको करू, मी बघतो पॅन्ट्रीमध्ये काय आहे का आणि बनवतो. आता मग हा किचनमध्ये गेलेला असतो आणि आता तो त्या सगळं सामान वगैरे बघतो आणि मग आता मुंबईत खूप असा पाऊस आलेला असतो. खूप असं वेगळंच वातावरण असतं, जसं पावसाचं असं वादळ कसं येतं तसं आता तिथे वातावरण झालेलं असतं. मग आता इकडे जय किचनमध्ये आलेला असतो आणि आता तो सगळं सामान बघतो आणि आता तिथे नूडल्सचं सामान असतं आणि तो मग आता नूडल्स आणि कॉफी करायला घेतो आणि आता झालेला असतं आणि तो आता शरूसाठी खायला घेऊन आलेला असतो आणि तो तिला देतो. तर मग शरू हँग होते आणि त्याला विचारते की काय हे तू केलंस म्हणून, तुला येतं ना बनवता. तर मग जय बोलतो तुला खायचं असेल तर खा, नाही तर नको खाऊ. तर मग ती बोलते की खायचं आहे ना, मी थोडे बोलले नाही खाणार म्हणून. आणि आता मग ती खात असते आणि मग शरू त्याला विचारते की म्हणजे बोलते की खूप छान झाली नूडल्स म्हणून. तर मग जय तिला बोलतो की हो तसं मला शेपच व्हायचं होतं पण आता झालो मी. तर मग ती बोलते की कसं काय म्हणून, आणि ती आता मॅगी खात खात खूप अशी त्याच्यासोबत अशी एकदम जुनी मैत्रीण असासारखं बोलत असते. आणि मात्र जयसुद्धा तिचे प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देत असतो. ती आता सुरक्या मारून नूडल्स खात असते. त्यामुळे जय तिला बोलतं की असं खाऊ नको म्हणून. आणि जयला तिचं ते खाणंसुद्धा आवडलेलं असतं आणि जय आता ती जसं खात असते
तसं तिच्याकडे पाहतच असतो. त्यामुळे आता शरू त्याला विचारते की काय पाहतोय म्हणून. तर मग तो बोलतो की काय नाही. तर मग आता शरू त्याला बोलते उगाच नजर लावशील, तुझा एक घास काढून ठेवते. तर मग आता ते जयला असं खूप असं कॉमेडी वाटलेलं असतं, त्यामुळे तो हसून घेतो. आणि आता मग ते दोघं मॅगी खातात आणि आता मग त्यांचं खाऊन वगैरे झालेलं असतं. तर मग आता ते शांत असे बसलेले असतात आता. तर मग आता ते शरू तिथे खूप अशी बडबड करायला लागते आणि मग आता जयला कंटाळा येतो. तो तिला बोलतो की जरा शांत बसशील का. तर मग ती बोलते की मी शांत बसले तर मला उगाच टेन्शन येईल, तिकडे मम्मी पप्पा किती काय काय मज्जा करत असेल, खात वगैरे असते आणि मी बरं झालं त्यांना सांगून ठेवलं, नाही तर ते सगळेजण मला शोधत शोधत इथं आले असते. तर मग जय तिला बोलता अगं हो जरा शांत बस, कमी बोल. आणि मग आता जयलाच कसं तरी वाटतं आणि मग जय आता उठून दुसऱ्या रूममध्ये गेलेला असतो. जय दुसऱ्या रूममध्ये जातो आणि आता परत त्याला काहीतरी वाटतं की ही एकटीच आहे, म्हणून तो आता परत तिथे आलेला असतो आणि आता तो बसतो. तर मग शरू त्याला विचारते की कशाला आला म्हणून. तर मग आता जयला सांगता येत नाही, तो बोलतं की इथे पाऊस वगैरे पडतोय आणि दिसेल म्हणून मी आलो. तर मग शरू त्याला टोमणं देते, बोलते प्रत्येक रूमला आरसे येते आणि आरशामधून दिसतं म्हणून. तर मग जयला काहीतरी वाटतं आणि आता शरूला थंडी वगैरे वाजून आलेली असते आणि ती तिचा हात वगैरे चोळत असते. त्यामुळे त्याला असं वाटतं की तो त्याचा जर्किंग काढून तिला देईन. मग आता तो जर्किंग काढत असतो आणि तर शेरूला वेगळंच असं वाटतं की हा वेगळंच काहीतरी करणार आहे. त्यामुळे ती घाबरते आणि ती त्याला बोलते की ए काय करतोयस तू, मी शर्वरी परवे माहिती आहे ना तुला, तू मला घाबर नाही तर मीही खुर्ची तुझ्या डोक्यात वगैरे घालील, असं आता तिने त्याला बोललेलं असतं. तिला वाटतं ह्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच आहे आणि हा आता वेगळंच काहीतरी करणार आहे. पण जय तिला बोलतं की थांब थांब किती बोलशील, मी काय करतोय ते तर पहा. तर मग आता जय तिला त्याचं जर्किंग देतो आणि मग आता तो बोलतो की हे करत होतो मी. तर मग आता त्याने तिला त्याचं जर्किंग दिलेलं असतं, कारण तिला थंडी वाजून आलेली असते. त्यामुळे तिचं जरा थोडंसं प्रोटेक्शन आहे, तिला थंडी जरा कमी वाटेल यासाठी त्याने तिला दिलेलं असतं. त्यामुळे मग आता ती ते जर्किंग घेते आणि बोलते की सॉरी तसं तू नाही आहे, पण कोणावर आता विश्वास ठेवायचा राहिला त्याच्यामुळे जरा मग मी नाही ठेवला, पण तू तसा नाहीच आहे हे मला कळलं. आणि मग आता ते दोघे सोबत बसतात आणि आता ते खाली बसलेले असतात आणि जयला शरूचं बोलणं वगैरे सगळं आवडत असतं, पण आता तो तिला दाखवून देत नाही की मला तुझं बोलणं वगैरे आवडलेलं आहे. आणि आता तो बसलेला असतो, शरूसुद्धा बसलेली असते आणि आता त्यांच्यात गप्पा चालू झालेल्या असतात आणि आता शरू शांतच बसलेली असते. त्यामुळे जय तिला बोलतं की बोल काहीतरी. तर मग शर्वरी बोलते की काय बोलू. तर मग हा जय बोलतो की बोल की काय पण, तुला काही पण बोलायची सवय आणि तू काही बोलू शकते, असं आता त्याने बोललेलं आहे. तर मग आता शरू विचार करते की काय बोलू काय बोलू. तर तिला मग आता बाहेर जे दिसतं पाऊस पडलेला आहे तिथे बोलायला स्टार्ट करते आणि तिला परफ्यूमचा वास खूप असा आवडलेला असतो त्या जर्किंगचा आणि मग ती आता त्याचा वास घेत असते आणि ती बोलते की आता काय बोलू काय बोलू. आणि ती आता बोलते की मला लहानपणी पाऊस खूप आवडायचा, मी दरवर्षी पावसात भिजायचे आणि आई मला दरवर्षी ओरडायचे, असं तर ती सांगत असते. आणि आता ती पावसाचं आणि तिचं नातं वगैरे सांगत असते. ती असं बोलत असते की असा जोरात पाऊस पडला ना की माझ्या आयुष्यात वेगळं काहीतरी घडतं आणि चांगलं घडतं, असं ती सांगत असते. आणि तिला पाऊस असा खूप असा प्रचंड आवडलेला असतो आणि पावसाचं आणि तिचं नातं एक खूप असं वेगळं आहे, जगा वेगळं, असं ती आता जयला सांगत असते. आणि जयलासुद्धा तिचं असं प्रत्येक बोलणं प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य हे आवडलेलं असतं. त्यामुळे तो तिच्या डोळ्यात डोळे घालूनच असतो आणि त्याला ती जे काही बोलते ते सगळं असं आवडलेलं दिसतं. आपल्याला त्याच्याकडे पाहून कळतंच की ह्याला ती आवडलेली आणि ह्याचं तिच्यावर प्रेम आहे, पण आता त्याला माहिती नसतं की ह्याच्या मनात नक्की तिच्याबद्दल काय भावना आहे. आणि ती बोलतच असते, पण जय मात्र इकडे गप्प असतो आणि ती जे काय बोलते त्याच्यावर फुलपणे असं कॉन्सन्ट्रेट करत असतो. तर मग आता जय तिच्याकडे पाहतच असतो. त्यामुळे आता शरू त्याला बोलते की काय बघतोयस म्हणून, तरी तो नाहीच बोलतो. आणि मग शरू तिच्या नादातच असते, ती तिच्या भानातच असते आणि मग आता ती बोलतच असते आणि आता त्यांना कधी झोप लागून जाते हे सुद्धा त्यांना कळत नाही. आणि मग आता दुसरा दिवस उजाडतो आणि मग आता हे दोघे एकमेकांच्या खांद्यावर खांदा ठेवून झोपलेलेच असतात. आणि मग तिथे येतो मॅक. आता मॅक सगळ्यात पहिला ऑफिसमध्ये येतो, त्यामुळे तो आलेला असतो आणि तो पाहतो आणि परत सॉरी बोलून परत जातो आणि मग त्याला परत येतो आणि मग त्याला असं वाटतं की हे तर आपले सर आणि तायडी आहे आणि त्याला थोडीशी अशी मस्करी पण वाटते, त्याला हसायलासुद्धा येते. पण हे दोघे एकत्र कसे का असं त्यांना प्रश्नसुद्धा पडतो. आणि मग आता तो बोलतो की साप आणि मुंगूस एकत्र कसं काय, असं बोलतो आणि बोलतो की ऑफिसमधलं जर कोणी पाहिलं तर मोठा राडाच होईल, त्यापेक्षा मलाच काहीतरी करावं लागेल आणि ह्यांना उठवावं लागेल, असं तो बोलत असतो. तो सरांना म्हणजे जयला आणि शरूला आवाज देत असतो, सर तायडे, असा हळूहळू आवाज देत असतो. पण आता ते मात्र काही एकदम असे झोपेत असतात आणि रात्री जागलेले असतात, त्यामुळे त्यांना काही झोप म्हणजे जाग येत नाही. त्याच्यानंतर मग तो टेबल वाजवतो आणि मग आता शरूला आणि जयला जाग आलेली असते.
आणि मग ते आता उठलेले असतात आणि आता शरू म्हणजे उठल्यानंतर आपली जी फिलिंग असते ती आता ते दोघांना आलेली असते आणि शरू जयकडे पाहते, जय शरूकडे पाहतो आणि आता मॅक्ससुद्धा ओरडतो आणि ते दोघेसुद्धा ओरडतात. त्यांना कळतच नाही की नक्की काय झालेलं आहे म्हणून आणि मग आता हे दोघेसुद्धा ओरडलेले असतात. त्यानंतर आता मॅकला ते काय सांगतात हे तर आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता शरू उद्याचा दिवस असतो त्यामुळे आता शरूची सुट्टी असते त्यामुळे आता शरू घरी आलेली असते आणि वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी तिला जायचं असतं म्हणजे साक्षीबरोबर जायचं असतं. त्यामुळे आता त्या जे काही सुवासिनी त्यांच्या घरातल्या असतात त्या सगळ्या आता एकत्र जमलेले असतात आणि ते आता वडाच्या झाडाची पूजा करायला आलेले असतात. आता त्यांची पूजा वगैरे होते, जयसुद्धा आलेला असतो आणि मग आता तिथे पूजा वगैरे चाललेली असते आणि या सगळ्या महिलांची पूजा होते. पण मात्र आता शरू तिथे असते आणि जय वेगळ्याच महिलांना मदत वगैरे करत असतो. त्याची भावना म्हणजे त्याची चांगली असते. पण आता इकडे शरूची जी मावशी म्हणजे उमा मावशी, त्या उमाने आता शरूला एक प्रश्न विचारला असतो. तर तो प्रश्न असा असतो की ती विचारते शरूला, शरू ग शरू तुला नवरा कसा पाहिजे सांग, माझ्या कानात सांग. असं तर तिने गाण्याच्या बोलात जे काही असतं ते आता तिला विचारलेलं असतं. आता शरू पण हुशार असते. शरू बोलते, नवरा हवाय प्रेमळ, नवरा हवाय शहाणा आणि नवरा हवाय माझे सगळे मूड स्विंग्स करणारा, असं आता तिने सांगितलेलं असतं. आणि आता मग ती खूप खुश असते आणि तिला तिचा नवरा असा एकदम टाकाटक म्हणजे शर्वरी परब कशी टाकाटक आहे तसा तिचा नवरासुद्धा तिला टाकाटकच हवा असतो. त्यामुळे आता तिने तसं सांगितलेलं असतं आणि मग मात्र तिला तिथे जय दिसतो. जय हा एका महिलेला मदत करत असतो आणि जय एकदम प्रेमळ असतो हे तिला कळलेलं असतं. तिने त्याच्यासोबत टाईम स्पेंड केलेला असतं त्यामुळे तिलासुद्धा जय नक्की मनातनं कसं आहे आणि जय एकदम हळवा आहे हे तिला कळलेलं असतं. त्यामुळे आता जय तर तिला दिसलेला असतो त्यामुळे आता ती बोलते की मला एकदम असा शायनरसारखा नवरा हवा आहे म्हणजे एकदम छान प्रेमळ वगैरे. आणि आता तो जेव्हा रागात असतो तेव्हा सगळे त्याला घाबरतात. प्रेमळ थोडं पाहिजे, थोडा रागात पाहिजे असं तिने आता त्यांना सांगितलेलं असतं की मला जयसारखाच नवरा पाहिजे आता आता तिने सांगितलेलं असतं. त्यामुळे आता ही जेव्हा जयचं नाव घेते तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो की काय जयसारखा नवरा हवा आहे. कारण बाकीच्यांना माहितीच असतं की हा जय किती खडूस वगैरे आणि ह्याला मुली वगैरे आवडत नाही हे आता म्हणजे बाकीच्यांचा समज असतो. पण तसं मात्र नसतं. त्याला एक छोटीशी घटना त्याच्यासोबत घडली होती त्यामुळे तो घटनेमुळे हा निर्णय त्याने घेतलेला असतो आणि तो तेव्हा बारीक होता. पण आता त्याचे विचार आणि त्याचं मन आता शरू बदलते त्यामुळे आता त्यालासुद्धा शरू ही आवडायला लागलेली असते. पण आता त्याच्या मनातली भावना तो कधी व्यक्त करते आणि आता शरूसुद्धा बोललेली असते की मला शायनरसारखाच नवरा हवा आहे. तर मग आता यावर फम्माचं उत्तर काय असेल हे तर आपल्याला पुढच्या भागात मिळायला पाहणार आहे. कारण आता तेजस्विनीनं अट मांडलेली असते की जयचं लग्न झालं पाहिजे पहिलं. त्यामुळे आता जयने सुद्धा ती अट मान्य केलेली असते आणि जयसुद्धा बोललेला असतो की मी लग्न करणार म्हणून. आता पम्माच्या आणि उमाच्या डोक्यात येईल का की आता शरूलासुद्धा जयसारखा नवरा पाहिजे त्यामुळे आणि त्याचंसुद्धा लग्न करायचं आहे म्हणून. तर मग आता ह्या दोघी ठरवतील का आणि जयचं आणि शरूचं लग्न ह्या ठरवून आता तेजस्विनीला कसं पटवून देतील की जयसाठी शरू योग्य आणि शरूसाठी जय योग्य आणि त्यामुळे आता त्या दोघांचं लग्न आपण करून द्यायचं का आणि आता त्यांच्या लग्नाचे सण चौघडे वाजतील का आणि आता त्यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरलेला का हे आपल्याला स्वामीच सांगतील. त्यामुळे पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि स्वामींच्या इच्छेने आता जय आणि शरूचं लग्न कधी होते हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील भाग पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा.